त्याने भगवंताने विचारलं, प्रल्हादा तुला काय हवं तर मागून घे. प्रल्हाद म्हणाले, मला काही नको, मला तुमच्याकडून काही मागायचं नाही आहे. भगवंतानी सांगितलं, मागायचं नाही हे बरोबर आहे, पण तरीही कुठेतरी सुप्त इच्छा काही असतात. तू अजून लहान आहेस, आत्ता राज्यावर बसणार आहेस, तुझ्या मनात काहीतरी इच्छा असेल तर मागून घे. प्रल्हादांनी सांगितलं, नाही, अडचण अशी आहे देवा. प्रल्हाद म्हणतात, तुम्ही भेटावं आणि अंतःकरणात इच्छा उरावी या दोन गोष्टी अत्यंत विरोधी आहेत. देव भेटावा आणि इच्छा राहावी असं जर होतच असेल, एकतर देव खोटा असेल नाही तर इच्छा खोटी असेल. खोटा देव भेटला तर इच्छा राहते, पण खरा देव, कारण अर्जुनाच्या मुखामध्ये सुद्धा असंच वचन आहे किंवा भगवंताच्याच मुखात आहे. 18वा अध्याय बघा आपण, जेव्हा अर्जुनाने हे सगळं सांगितलं देवाला आणि भगवंताने शेवटी अगदी शेवटी ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखातून बोलताना असं म्हणतात, मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. देव भेटावा आणि जीवदशा संपू नये असं कसं होईल? देव भेटावा आणि इच्छा तशाच जिवंत राहाव्यात असं कसं होईल? असं होणार नाही. त्याकरता म्हणून तू भेटावास, आणि देवा तू भेटावास आणि माझ्या मनात इच्छा राहावी असं होणार नाही, त्यामुळे मला काही नको. तरीही भगवंताने आग्रह धरला की नाही, तुला नको असेल पण माझ्या इच्छेकरता मला बरं वाटावं, जाता जाता मी तुला काहीतरी देऊन गेलो याचं समाधान या अवतारातलं मला मिळावं म्हणून माग. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, म्हणसी काही मागा हेची देगा पांडू. तुम्ही म्हणता म्हणून हा सगळा मोठा प्रसंग आहे. त्यानंतर काय झालं, पुढं काय झालं वगैरे हा भाग वेगळा आहे. प्रल्हादाने शेवटी चिडून भगवंताला सांगितलं, देवा मी नको म्हणलेलं तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला कळलं पाहिजे, मला नकोय, नाही तरीही माग. मग प्रल्हाद असं म्हणाले की मला काही नकोय, तुम्हाला काही हवं असेल तर मागा. अशी एक कथा ही रंगवली जाते. तर देवाने विचारलं, तू मला देणार आहेस, मी देव आहे, तू भक्त आहेस आणि तू मला देणार आहेस. प्रल्हादाने सांगितलं, माझ्याशिवाय कोण देणार आहे? देवाला देण्याचं सामर्थ्य भक्ताशिवाय अन्याच्या ठिकाणी कुठून असणार आहे? बोला. भगवान म्हणाले, बघ, विचार कर, शब्द दिल्यानंतर माणसाने शब्द फिरवू नये. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वचना फिरती अधमजन. जे वचन देऊन नंतर शब्द फिरवतात त्यांना तुकाराम महाराजांनी अधम असा शब्द वापरला. आणि अधम शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे, तो विषय स्वतंत्र. बघ प्रल्हादा, पुन्हा शब्द फिरवणार नाहीस? प्रल्हादाने सांगितलं, नाही फिरवणार. एकदा शब्द दिला, तुमचा भक्त आहे, निवडून आलेला मंत्री नाही आहे. दिला शब्द दिला. विचारतो वचना आधी, माणसाने वचन देण्याच्या पूर्वी विचार करावा. ठीक आहे, काय हवं? मग भगवंताने सांगितलं, मग माझं मागणं ऐक. काय मागणं? भगवंतानी सांगितलं, काही नाही, माझ्या मनात एकच मागणं आहे, एकच इच्छा आहे की तू आज माझ्याकडे काहीतरी मागावंस. एवढी एकच इच्छा आहे, तेवढी माझी इच्छा पूर्ण कर. आता हे ऐकल्यानंतर एखादा भक्त गोंधळून गेला असता, पण प्रल्हाद हे भगवंताच्या नेहमीच 2 पावलं पुढे राहिलेले. प्रल्हादाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही मला शब्दात पकडू शकता, तुम्ही मला शब्दात पकडलंय, आता मला तुमच्याकडे मागावं लागेल कारण मी तुम्हाला वचन दिलंय, त्यामुळे मागतो. काय इच्छा आहे तुझी? प्रल्हादाने भगवंताला आपली इच्छा व्यक्त करताना असं सांगितलं, काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात कोणती इच्छाच निर्माण होऊ नये, असं काहीतरी करा. आणि मग भगवंताला ते करावं लागलं. हा सगळा संवाद चालू असताना जेव्हा भगवंताने त्या प्रल्हादाला वरम वृष्णीश्व असं सांगितलं, वर माग काहीतरी, त्यावेळेला प्रल्हादाने जे उत्तर दिलं ते त्या प्रेमाकरता मला सांगायचं होतं, म्हणून हा दृष्टांत लांबला. खरं म्हणजे प्रल्हादाने भगवंताला असं सांगितलं की देवा, तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याकरता जो तुमची भक्ती करतो, जो तुमचं नामस्मरण करतो, जो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमचा खरा भक्त नसतो, तुमचा व्यापार करणारा तो व्यापारी असतो. कारण तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याकरता तो तुमच्यावर प्रेम करतोय, तुमच्याकडून काहीतरी प्राप्त करून घेण्याकरता तो तुमची भक्ती करतो आहे. प्रल्हादाने असं स्पष्ट सांगितलंय, यस्त आशिष आशा असते
नसभृत्य हा तो तुमचा भक्त नाही, सवय वणिक तो तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. तुमच्याकडून काहीतरी आशिष मिळवण्याकरता, तुमच्याकडून जीवनाच्या संबंधामध्ये ज्या काही उत्कर्षाच्या कल्पना आहेत त्या कल्पनेची परिपूर्णता साधून घेण्याकरता जर तुमच्याकडे भक्तीच्या मोबदल्यात किंवा नामाच्या मोबदल्यात तो काही मागत असेल तर तो तुमचा भक्त नाही, तो तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांना हे सांगावं लागलं की बाबा, देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. देवापायी जीव नाही तो हा समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. तो देवाच्या ठिकाणी आपला जीव समर्पित करत नसेल, ती तयारी दाखवत नसेल, तो फक्त वरवर भक्ती करत असेल. तुकाराम महाराजांचेच शब्द आहेत, अनेक आहेत. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलं, अरे भक्ती काय आहे? भक्तीचं नुसतं नाव आहे, अंतःकरणामध्ये विषयाचीच अपेक्षा आहे.